Hello everyone, good morning. Students, do you remember the first day or the day on which you have started walking? Maybe the answer is no because all of us were very small on that day or that time. But all of us remember the first day of our school. How was the first day of your school? In this lesson also we are going to see the first flight of the young seagull or first flight of a bird and his feelings when he was taking his first flight. So let us start with the lesson 1.5, his first flight. So before going through the story, let us start with the warming up chit chat questions. Form group of 5. Remember your past days and share with your friends about memories of your first day at school or your first attempt at cooking. तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये की तुमच्या ज्या मेमरीज आहेत, मेमरीज म्हणजे काय, आठवणी. तुमच्या जुन्या काळातल्या जरा थोडासा भूतकाळ आठवा की जसं तुमच्या स्कूलचा जो फर्स्ट डे असेल तो असेल किंवा तुमच्या कुकिंगमधला किंवा स्वयंपाक बनवण्याचा पहिला प्रयत्न असेल तो आठवा आणि त्याच्या आठवणी तुम्हाला शेअर करायच्या आहेत, मित्रांना सांगायचे. What role did your parents, siblings play to help overcome your fear? की मग अशा या सिच्युएशन्समध्ये स्कूलचा फर्स्ट डे असेल किंवा स्वयंपाक बनवण्याचा पहिला प्रयत्न असेल त्याच्यामध्ये तुमच्या पॅरेंट्सनी आणि सिबलिंग्स म्हणजे काय, तुमची भावंडं, त्यांनी काय रोल प्ले केला किंवा काय मदत केली तुमच्या भीतीतून तुम्हाला बाहेर आणण्यासाठी किंवा भीती वाटत असेल तर ती भीती दूर करण्यासाठी. डिस्कस अँड आन्सर. Are there any situations when you get afraid? अशी कुठली सिच्युएशन आहे का, प्रसंग आहे का ज्याच्यामध्ये तुम्हाला भीती वाटते? असा तुम्ही तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, वेन आय एम ऑल अलोन ॲट होम, ज्यावेळेस मी घरी एकटाच असतो. हाऊ वूड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन? जर तुम्हाला एकट्याने प्रवास करावा लागला, तुमचा काय रिॲक्शन असेल, तुमची काय प्रतिक्रिया असेल? I will read the different boards on the road. For example, how would you react if you had to stay alone at home? जर तुम्हाला घरी एकट्याने राहावं लागलं तर, alone म्हणजे एकटं. I will maybe for example my answer will be I will feel happy. I will see mobile phone. I will see TV, or sometimes I will say that I will lock the door. Okay, question number 4. What would you do if you were lost in a new city? जर तुम्ही नवीन शहरामध्ये हरवला तर काय कराल तुम्ही? फॉर एक्झाम्पल, आय विल गो टू द नियरेस्ट पोलीस स्टेशन. Question number 2. Complete the following table. In the following table, some idioms are given. Their meanings are also given. We have to use those idioms in our own language. फर्स्ट, बर्ड्स आय व्ह्यू फ्रॉम समवेअर हाय, खूप उंचावरून कशाचं तरी निरीक्षण करणे. आय हॅव ऑब्झर्व माय हाऊस फ्रॉम द फ्लाईट लाईक अ बर्ड्स आय व्ह्यू. सेकंड, ॲज फ्री ॲज अ बर्ड, मिनिंग इज इफ ही ऑर शी इज केअर फ्री, ज्यावेळेस आपण चिंतामुक्त होतो त्यावेळेस आपण ही फ्रेज वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, वेन आय विल फिनिश माय होल एज्युकेशन I will be as free as a bird. Third, eagle's eye, his ability to observe something closely. एखाद्याची खूप बारकाईने निरीक्षण करण्याची क्षमता असेल ती दर्शवण्यासाठी ही फ्रेज वापरली जाते. Eagle's eye. Scientists have eagle's eye. Fourth, spread one's wings, meaning is to try to work on things independently. कोणाचीही मदत न घेता स्वतः कामाला सुरुवात करणे किंवा काम करणे. Nowadays, for example, nowadays youngsters like to spread their wings without the help of their parents. Next, find more such idioms using the following keywords. असेच काही म्हणी किंवा फ्रेजेस आपल्याला शोधायचे आहेत ज्याच्यामध्ये खालचे कीवर्ड्स वापरलेले असले पाहिजेत किंवा वापरायचे आहेत. फ्लाय, एक्झाम्पल, अ फ्लाइंग विजिट, अचानक किंवा एकदम थोड्याशा कालावधीसाठी दिलेली भेट. नेम ऑफ ॲनिमल्स, बार्किंग डॉग्स नेवर बाईट, भुंकणारी कुत्री कधी चावत नाहीत. अँड कलर्स, रेड हँडेड ऑर
caught red handed, रंगे हाथ पकड़ने.